हे भूषण किती पाडलेस? 4 पाडले रे. 4 पाडला नाही. कोण कोण आहे? आरू आहे, वर्धा आहे. बघा सावलीमध्ये गुरं बांधलेत. हा बघा राजू आहे, हा छोटा आपण पाडा आहे आणि आपण फणस राबतोय. पिकलाय काय? बघा थोडी मदत पक्ष्यांसाठी. जे पक्षी इथे या झाडावरती बसायला येतील ते पक्षी इथे नक्की पाणी पिऊन जातील. हे बघा किती आंबे काढलेत. बघा हे ओंबील आहेत झाडावरती. बघा हे ओंबील आहेत ना, हे चावतात. हा बघा हा झेला आहे, झेला. बांबूच्या काठीला पुढे ती जाळी बांधली जाते. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय. तर मंडळी मे महिन्यात चालू आहे आणि ह्या मे महिन्यामध्ये खूप ऊन आहे, खूप ऊन लागतं. साधारणतः मार्च ते मे या महिन्यामध्ये खूप गरम होतं, खूप ऊन असतं. त्यामुळे या उन्हामुळे पाण्याचे स्रोत पण कमी होतात, पाणी आटलं जातं आणि याचा परिणाम जास्त करून पक्ष्यांवर होत असतो. पक्षी, कारण ह्या उष्णतेमुळे आहे ना पक्षीसुद्धा आजारी पडतात आणि त्यांना पाणी पिण्यासाठी पण मिळत नसतं. आपण जर आपल्याला पाणी नाही भेटलं तर आपण कुठून तर ॲडजस्ट करून पाणी पितो, पण पक्ष्यांना जर पाणी भेटलं नाही तर त्यांना आजारपणा येऊ शकतो आणि त्यांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आता सकाळी आम्ही फिरायला गेलेलो त्यावेळी आमच्या घराच्या बाजूला जे परसावन आहे त्या परसावनामध्ये आम्ही फिरायला गेलेलो. तिकडे ना एक चिमणी अशी पडली होती खाली. आम्हाला वाटलं ती अशी बसली असेल, पण नंतर मग जोराजोरात ओरडून आम्हाला वाटलं उठून जाईल, पण खूप टाईम झाला ती उठतच नव्हती. मग आम्ही काठी घेऊन तिला अशी हलवली तरी पण ती उठत नव्हती. नंतर मग तिला जोरात अशी पलटी केली तर बघितलं ती मेली होती, ती मरण पावली होती. त्यामुळं कदाचित तिला पाणी न मिळाल्यामुळं पण तिचा मृत्यू झाला असेल असं आम्हाला वाटलं. मग आम्ही आज पक्ष्यांना पाणी देण्यासाठी एक उपाय करणार आहे आणि तो उपाय कोणता आहे तो तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे. हे बघा मी माझ्यासोबत कोण कोण आहे बघा. तेजस आहे आणि भूषण हे आंबे पाडतात. दाखवतो किती कैऱ्या पाडल्यात बघूया. बघा हा बघा हा बघा बघा पाडला नाही, किती पाडला नाहीत कैऱ्या. हे बघा एवढे कैऱ्या पाडल्या नाहीत. पलटा मारतोय. आणि भूषण, हे भूषण किती पाडलेस? 4 पाडले रे. 4 पाडला नाहीत. 4 पाडले. बघा वरती घड लागलेत, आंब्याचे घड आहेत. हे बघा एवढे आहेत. हे बघा. तर चला आता आपण पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करणार आहोत ते बघूया या व्हिडिओतून. चला जाऊया. बघा हे बस झालं. हे किती पाडताय? बस झालं. चल 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 चला. एवढ्या कैऱ्या आता आम्ही जमा केल्यात. चला आता घरात जाऊया आणि घरामधून आपण काय उपाय करणार आहे पक्ष्यांना पाणी देण्यासाठी तो बघूया. चला चला रे घरी जाऊया. चला तेजसच्या घरी जाऊया आता आपण. चला आता आम्ही चाललोय तेजसच्या घरी. तेजसच्या घरी जाऊन थोडं आपण आपलं उपाय करूया त्याच्यावरती. हा बघा भूषण आलाय मुंबईतून, गाव फिरायला आलाय. गावाला मजा वाटते भूषण? अरे लय मजा वाटते. लय मजा वाटते. चला आता आम्ही तेजसच्या घरी आले. पक्षी आम्ही दाखवतो या. हे बघा हे तेजसचं घर आहे. हे बघा या इकडे खेळत आहेत. कोण कोण खेळतात बघा. हे बघा आरू आहे, वर्धा आहे आणि भागू आहे. अरे तुटल त्याच्यावरती तिघी पण बसू नका. आणि हे बघा इकडं बाहुली गाड्या. बघा इकडं पण एक झोपाळा बांधलाय, खेळतात सगळ्या. आम्ही पण लहानपणी असंच खेळायचो इकडे झोपाळा झाडाला बांधून आम्ही पण खेळायचो खूप वेळ. हे बघा चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. बघा तेजसने आता बॉटल आणलंय. चला
हे बघा खेळत दमल्यात आता खेळून. अवतार बघा काय केला नाही. चला हे बघा हे दोघे जण आदिवासी इथं बसलेत. हे बघा आणि ह्या बॉटल आहेत. आता ह्या बॉटल आपल्याला कापायचे आहेत. चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. कशी आहे तर तुम्ही मित्रमंडळ? बघा आम्ही बॉटल कापलेली आहे आणि याच्यात काय करणार आहे ते मला पण नाही माहित. ह्याला माहिती आहे. हा पप्प्या घाणेकरांना माहिती आहे. आणि आम्ही 2 बॉटल कापून झालोय. हे बघा हे बघा एवढं आमच्या ह्या बॉटल कापून बांधून झालेत. आता आमच्या बॉटल कापून झालेत. आता ह्या बॉटल घेऊन आम्ही आमच्या परसावला जाणार आहोत. हे बघा आणि तेजस घेणार आहे कळशीतून पाणी पण घेणार आहे. आणि या बॉटल आम्ही झाडाला बांधून ठेवणार आहे सावलीमध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहे. तर चला कशा पद्धतीने या बॉटल आम्ही बांधणार आहे ते तुम्हाला दाखवतो. चला जाऊया परसावनात. तेजस पाणी घेऊन आलाय. चला आता आपण परसावनात जाऊया. बघा भूषणनी बॉटल पकडलेत. चल वाड्याच्या इकडे वाड्याच्या पाठून तिकडून परसावनात. बघा इकडं आता बघा बैल पण बाहेर बांधलेत. बघा इकडे बैल आहेत. इकडे झाडांची मस्तपैकी ही झाडं आहेत ना, ह्या झाडांच्या सावलीसाठी बघा सावलीमध्ये गुरं बांधलेत. हा बघा राजू आहे. हा छोटा आपण पाडा आहे आणि आपण पाडा आहे. हरवलेला मोर्या हा मोर्या आहे आणि आपण पाड आहे. सगळे सावलीमध्ये मस्त शांत बसलेत. हवा लागते बाहेर सावलीमध्ये म्हणून बाहेर बांधलेत. चला आता आपण पुढे परसावनात जाऊया. हे काय बांधलंय तेजस? व कावन हा बैलांवर गोचडी बनवली झाले म्हणून असंच बाहेर उन्हात बांधण्यासाठी इकडे बघा हे बैलांना असं साड्या बांधून बनवलंय तात्पुरतं असंच फक्त. हा हे बघा हे गुरं चरून आल्याच्या नंतर थोडा टाइम इथं बांधले जातात आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी वाड्यात बांधतात. हे बघा चला हे बघा आता आम्ही इथं परसावनात आलोय. आता इथं आपल्याला एक बॉटल बांधायची आहे आणि त्या बॉटलमध्ये पाणी टाकून बांधून ठेवायचं आहे. हे बघा चला आपल्या फणस राबतोय. पिकलाय काय? बघा फणस पण भरपूर लागलाय वरती मस्त. आणि हा फणस खायला पण मस्त गोड आहे ना. घरे पण एकदम छोटे छोटे असतात. सुंदर असा खायला गोड फणस लागतो. हा बघा तेजस आता ह्याच्यामध्ये पाणी ओततोय. बर बस पाणी वरतोय. आता ही बॉटल आपल्याला हे बघा इथं बांधून ठेवायची. चला भरू नको बॉटल बांधून ठेवली आम्ही. अजून आपल्याला बॉटल हे बघा इथे एक बॉटल बांधून ठेवले. असे अजून आपल्याकडे 2 बॉटल आहेत. त्या 2 बॉटल पण दुसऱ्या ठिकाणी आपण बांधून ठेवूया. बघा थोडी मदत पक्ष्यांसाठी. जे पक्षी इथे झाडावरती बसायला येतील ते पक्षी इथे नक्की पाणी पिऊन जातील. हे बघा आणि थोड्या दिवसांनी हे पाणी पण चेंज करणार आहे आम्ही. चला पुढे आता अजून दुसऱ्या बॉटल बांधायला जाऊया.
हे बघा इथे आता आम्ही दुसरी बॉटल बांधून ठेवले. हे बघा हे कोंड्याची बेट आहे, बांबू बोलतात याला. हे बघा इथे पण खूप पक्षी येतात ह्या बेटीवर, त्यांच्यासाठी इथे ठेवलेले आहे. बघा अजून एक बॉटल आपल्याला बांधायची आहे. चला आता पुढे जाऊया. हे बघा इथे आता आम्ही ही तिसरी बॉटल अडकवली आहे. बघा या झाडाला, हे झाड वरून किसवले. हे बघा ही बॉटल भरून ठेवले. चला इकडे सगळेजण आता आम्ही आमचं हे आंब्याचं झाड आहे हापूस, इकडे आंबे काढायला आलोय. हे बघा हे सगळे चिल्ड्रन गँग आले. आणि हे किती आंबे काढलेत हे दाखव वर्धा, किती आंबे काढलेत. आणि हा बघा प्रशांत चढलाय वरती आंबे काढायला. हे बघा चला आता आपण काढूया, जेवढे भेटतील तेवढे आंबे काढूया. एकदा काढून घेऊन गेले, थोडे राहिले होते ते आता आपल्याला काढायचे आहेत. बघा हे ओंबील आहेत झाडावरती. बघा हे ओंबील आहेत ना, हे चावतात म्हणून हे वरती चढायचं होतं झाडावर, म्हणजे भुरी मारले. हे बघा बघा आणि चढलाय कोण बघा. बघा तेजस वरती चढलाय आणि वरती प्रशांत चढलाय. आणि प्रशांतने आता मस्तपैकी रस्सीला एक पिशवी बांधली, पोतली, आणि त्या झेल्यातून जे आंबे काढणार आहे त्या पोतलीत काढणार आहे आणि ते खाली पार्सल करणार आहे. हे बघा चला आता मी पण थोडा वरतीच चढतोय, बघूया. हा बघा हा झेला आहे, झेला बांबूच्या काठीला पुढे ती जाळी बांधली जाते. हे बघा आणि या झेल्यामध्ये आता प्रशांत आंबे काढतोय. हे बघा असे मला दाखवतो आता किती काढणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा असे एकदम 4-5 आंबे जेवढे येतील तेवढे त्या जाळीमध्ये जमा केले जातात, नंतर ते पिशवीमध्ये भरणार. टाक. हे बघा हे एक 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 हे बघा मस्तपैकी तयार झाले आणि त्या पिशवीमध्ये भरणार आहे. आणि पिशवी भरलीनंतर मग खाली पार्सल करणार आहे. बघा प्रशांत कसे आंबे काढतोय. तयार आहेत का रे, तयार आहेत. तयारच काढ. बघा इकडं हे सगळे आंबे आहेत ना, हे तयार झाले. ते बघा बघा एक इकडं आहे, इकडे खाली आहेत. हे सगळे आंबे हे इकडे आहेत ना, सगळे दिसतात ते तयारच आहेत. हे बघा एवढे आता आंबे काढून झालेत. चला चला हे बघा आता एवढे आमचे आंबे काढून झालेत. हे बघा आणि आता आम्ही चाललोय घरी. तर हे बघा प्रशांत पण आंबे घेऊन आलाय. हे बघा एवढे आमच्या झाडावरचे आंबे काढलेत आम्ही, आणि आता हे आंबे घेऊन आम्ही चाललोय घरी. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.